पत्रकारितेतील निर्भीड चेहरा, समाजसेवेचा ध्यास आणि बहुआयामी व्यक्तिमत्व. पत्रकार श्री गणेश जेटे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये पत्रकार श्री गणेश जेटे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. निर्भीड पत्रकारिता, प्रभावी नेतृत्व, समाजसेवा, ग्रामविकास, साहित्य, संगीत आणि स्वच्छता अभियान अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. श्री गणेश जेटे यांनी BCom तसेच पत्रकारिता विषयातील BJ बॅचलर ऑफ जर्नलिझम ही पदवी संपादन केली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले, तर माध्यमिक शिक्षण फोंडाघाट येथे पूर्ण झाले. त्यानंतर कणकवली आणि सावंतवाडी येथे उच्च शिक्षण घेत त्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीला दिशा दिली. पत्रकारितेची सुरुवात फोंडाघाट वार्ताहर म्हणून करणाऱ्या गणेश जेटे यांनी आपल्या मेहनती, अभ्यासू वृत्ती आणि निस्पृह कार्यशैलीच्या बळावर दैनिक पुढारीच्या सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्ती प्रमुख पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या लेखणीतून साकारलेले वास्तव हे सदर वाचकांच्या विशेष पसंतीत उतरले आहे. मराठीतील पहिल्या खाजगी वृत्तवाहिनी अल्फा मराठी येथे त्यांनी स्ट्रिंगर म्हणूनही काम केले. पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अनेक वृत्तवाहिन्यांवर त्यांनी राजकीय विश्लेषक म्हणून मुलाखती देत आपले अभ्यासपूर्ण मत मांडले आहे. तत्कालीन आमदार तथा विद्यमान ज्येष्ठ नेते माननीय नामदार राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे उपशाखा प्रमुख म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर कणकवली तालुक्यातील कोंडेगावचे सरपंच म्हणून यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात गावाला निर्मल ग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाले. रस्ते, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी गावाच्या विकासाला नवी दिशा दिली. सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. राजकारणातून बाहेर पडत त्यांनी पूर्णवेळ पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड होऊन त्यांनी 3.5 वर्षे यशस्वी नेतृत्व केले. सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार भवन उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. सध्या ते भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. पत्रकारितेबरोबरच साहित्य आणि संगीत क्षेत्रातही त्यांची विशेष रुची आहे. भजन, गायन, पखवाज वादन, हार्मोनियम वादन तसेच रंगमंचावर गाणी सादर करण्याचा त्यांना छंद आहे. देशभरातील हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, मेघालय ते कन्याकुमारीपर्यंत अनेक राज्यांमध्ये त्यांनी अभ्यास दौरे आणि पर्यटन केले आहे. परदेश प्रवासाचाही त्यांना अनुभव आहे. लेखन क्षेत्रात त्यांनी आजचे राजकारण हे पुस्तक प्रकाशित केले असून आणखी 3 पुस्तकांचे लेखन सुरू आहे. कविता लेखन हा देखील त्यांच्या आवडीचा विषय आहे. स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचे निमंत्रक म्हणून त्यांनी जिल्हाभर स्वच्छतेची व्यापक जनजागृती केली आहे. रेल्वे स्थानके, बस स्थानके, घाटमार्ग आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम हा त्यांचा अभिनव उपक्रम विशेष गाजला. अनेकदा स्वतः एकट्याने मॉर्निंग वॉक करताना रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्याचे कार्य ते सातत्याने करतात. यापूर्वी त्यांनी यशदास संस्थेचे मास्टर ट्रेनर म्हणून काम केले असून जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांना ग्राम विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. याशिवाय अनेक शाळांमध्ये जाऊन ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील निधन पावले आहेत अशा मुलांचे बालसंगोपन योजनेचे प्रस्ताव तयार करून त्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पत्रकार, लेखक, समाजसेवक, मार्गदर्शक, संघटक, संगीतप्रेमी आणि स्वच्छता दूत अशा अनेक पैलूंनी समृद्ध असलेले श्री गणेश जेटे हे केवळ एक पत्रकार नसून समाज जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कार्याचा विस्तार जितका मोठा आहे तितकी त्यांची माणुसकीही मोठी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला समृद्ध आणि वैभवशाली पत्रकारितेची परंपरा लाभली आहे. या परंपरेची प्रतिमा, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता उंचावणाऱ्या अनेक नामवंत पत्रकारांमध्ये दैनिक पुढारीचे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख गणेश जेटे यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते.
पत्रकारितेतील त्यांचा अनेक वर्षाचा प्रदीर्घ आणि उल्लेखनीय प्रवास प्रेरणादायी आहे. निर्भीड, निष्पक्ष आणि तत्वनिष्ठ पत्रकारितेच्या बळावर त्यांनी केवळ स्वतःचे स्थान भक्कम केले नाही, जिल्ह्यातील पत्रकारितेचा मानही उंचावला आहे. आपल्या प्रभावी लेखणीतून त्यांनी असंख्य वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले गणेश जेटे हे केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित राहिले नाहीत. समाजाप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीची जाणीव ठेवत त्यांनी स्वच्छता अभियानासारख्या सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पत्रकारांना लेखणीतून जनप्रबोधन करण्याची संधी असतेच, मात्र त्याचबरोबर प्रत्यक्ष मैदानात उतरून समाज परिवर्तनासाठी कार्य करण्याची प्रेरणा गणेश जेटे यांनी आपल्या कृतीतून दिली आहे. आज या संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख पत्रकाराचा वाढदिवस. समाजकारण, पत्रकारिता, पत्रकार संघटनाचे नेतृत्व, संगीत क्षेत्रातील रसिकता, उत्तम मार्गदर्शन आणि दिलदार मैत्री या सर्व गुणांनी समृद्ध असलेले गणेश जेटे यांचे व्यक्तिमत्व खरोखरच बहारदार आणि प्रेरणादायी आहे. लेखणीची ताकद आणि समाजसेवेची निष्ठा यांचा सुंदर संगम म्हणजे गणेश जेटे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड यश आणि समाजसेवेची अधिकाधिक संधी लाभो हीच सदिच्छा. पत्रकार गणेश जेटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.